अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निष्ठावानांचा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारलं आणि यावरून आज भाजपच्या अमरावतीमधील राजापेठ कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपचे प्रदेश सदस्य जयंत डेहनकर यांना चांगलं सुनावलं। यावेळी संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। उनके भी नाम है। मोदी साहब को उन्होंने गाली दिया था, नरेंद्र मोदी साहब के बैनर जलाया था उनने। अरे एक पार्टी की टिकट एक घर में दो तीन बांट कितने पैसे लिए तुमने? कितने पार्टी की टिकट? इसका जवाब होना मेरे को। बिना जवाब देखे नहीं मार दो मेरे को। चलेगा क्या होगा? जय श्रीराम। मी डॉक्टर कवलजीत पांडे, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम सेना। आम्ही एक हिंदुत्ववादी संघटना चालवतो आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असून मागील 15 वर्षापासून पार्टीसाठी आम्ही लढत आहोत आणि हिंदुत्व संघटना असल्याचे आणि आम्ही जितकेही आंदोलन आहेत, विराट मोर्चे आहेत, सर्व याच्यात आम्ही सहभागी राहतो, आम्ही आमचं आयोजन करतो। पण भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटीलकी लावलेली आहे। जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही, मग पाटीलकी शाही का करता बा तुम्ही? इथं घराणेशाही करून तुम्ही पक्षातले पदाधिकारी असून त्यांच्यात मॅच अमरावतीतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अमर यांच्याकडे। अमर गटारे, आपण बघतोय की भाजपचे कार्यकर्ते अमरावतीत आक्रमक झालेले आहेत, या ठिकाणी राडा घालत असल्याचं दिसतंय। काय या संदर्भातली अधिकची माहिती? एकंदर बघितलं तर काल भाजपाचे एबी फॉर्म ज्या वाटप झाले तेव्हा जे निष्ठावंत हिंदुत्ववादी संघटना होत्या, ज्या हिंदुत्ववादी संघटनेने वर्षभर भाजपसाठी जे आहे आंदोलन केली आणि अमरावतीच्या दंगलीमध्ये ज्यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते अशा जे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिकिटा मागितल्या त्यांना तिकिटा दिल्या नाही। आणि आज जर बघितलं तर त्या ज्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं ऑफिस आहे त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं। त्या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते जॉब विचारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी भाजपाचे जे नेते आहे त्या ठिकाणी जयंत डेहनकर असतील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी असतील, यासोबत अनेक जे भाजपाचे नेते होते त्यांना ज्यावेळी जॉब विचारले त्यावेळेस या दोघांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली। अगदी आपण बघतोय कशा पद्धतीने इथं गोंधळ झालेला आहे। कार्यकर्ते अर्थातच आक्रमक आहेत। तिकीट नाकारल्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते आता वरिष्ठ नेत्यांना पकडून जाब विचारत असल्याचं दिसतं।